माणिकराव कोकाटेचं करायचं काय? धिक्कार असो, धिक्कार असो, कृषी मंत्र्याचा धिक्कार असो, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. रवी मंत्र्याचं करायचं काय? खालील लोक वर. राज्यातील वादग्रस्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन मंगळवारी सांगलीत करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेश खराडे आणि उमेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. कोकाटे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला. मंत्रिपदावर असताना कोकाटे वारंवार वादग्रस्त विधाने करीत आहेत. यापूर्वी त्यांनी भिकारी 1 रुपया घेत नाही, आम्ही 1 रुपयात पीक विमा घेतो असे विधान करून शेतकऱ्यांची थट्टा केली होती. त्यानंतर पंचनाम्यावर भाष्य करताना ठेकळाचा पंचनामा करायचा का असेही ते म्हणाले होते. ताज्या घटनेत विधानसभा अधिवेशन सुरू असताना कोकाटे रमी खेळत असल्याचे स्पष्ट झाले. इतके घडूनही त्यांनी चूक मान्य केलेली नाही. त्यामुळे संतप्त शेतकरी संघटनांनी संताप व्यक्त करून पुतळा जाळून निषेध नोंदवला. महायुतीचं सरकार राज्यावर आल्यापासून माणिकराव कोकाटे हे राज्याचे कृषी मंत्री आहेत आणि कृषी मंत्री म्हणून त्यांचे अनेक वक्तव्य वादग्रस्त आहेत. म्हणजे शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा योजना सुरू आहे, त्या योजनेचा दाखला घेऊन त्यांनी आता सध्या भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही अशा पद्धतीचं वक्तव्य केलं. त्याचबरोबर अवकाळीनं मध्यंतरी प्रचंड नुकसान झालं, त्यावेळी शेतकऱ्यांचे पंचनामे करा अशा पद्धतीची मागणी असताना ढेकळाचे पंचनामे करायचं काय असंही वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं. आणि आता तर विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना, चक्क शेतकऱ्यांचे प्रश्न सुरू असताना, शेतकरी अडचणीत असताना हा राज्याचा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हा रमी खेळण्यामध्ये जर व्यस्त असेल तर या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची शोकांतिका आहे. म्हणजे राज्याला अशा पद्धतीचा रमी खेळणारा मंत्री, जुगार खेळणारा मंत्री जर महाराष्ट्राला कृषी मंत्री असेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आणि म्हणूनच या माणिकराव कोकाटेंच्या आज बुधगाव येथील शेतकऱ्याने पुतळ्याचं दहन केलेलं आहे आणि त्यांच्या नावानं बोंब ठोकलेले आहे, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. असा कृषी मंत्री महाराष्ट्राला नको आहे आणि म्हणून माणिकराव कोकाटेंनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. अजितदादांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा राजीनामा घ्यावा. आज केवळ त्यांचा पुतळा दहन केलेला आहे, यापुढच्या काळात त्यांच्या राजीनाम्यासाठी आम्ही आणखी तीव्र आंदोलन करू अशा पद्धतीचा इशारा या निमित्तानं देत आहोत.